विद्यार्थी मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्राम समजून घेताना आधी तिथली परिस्थिती पाहूया. हैदराबाद हे 82,698 चौरस मैल क्षेत्रफळ असलेले भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. तिथली 1.60 कोटी जनता मराठी, तेलुगू आणि कन्नड भाषिक होती, ज्यात 85% हिंदू होते. पण सत्ता मात्र निजाम मीर उस्मान अली खान याच्या हातात एकवटलेली होती, जिथे बहुसंख्याकांच्या भाषेवर आणि संस्कृतीवर अन्याय होत होता. अन्यायाविरुद्ध राजकीय लढा देण्यासाठी 16 जून 1938 रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापन करण्याचा निर्णय झाला. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ आणि बाबासाहेब परांजपे यांनी यासाठी पुढाकार घेतला. पण निजामाचा दट्ट्या पहा. या संघटनेची अधिकृत स्थापना होण्यापूर्वीच निजामाने त्यावर बंदी घातली. इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. 1938 मध्ये औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरमचा नारा दिला. वसतिगृहात वंदे मातरम म्हणण्यास निजामाने बंदी घालताच अच्युतराव पटवर्धन आणि देवीसिंग चव्हाण यांच्यासारख्या विद्यार्थी नेत्यांनी तीव्र आंदोलन केले. निजामाने विद्यार्थ्यांना काढून टाकले, पण नागपूर विद्यापीठाने त्यांना प्रवेश दिला. या वंदे मातरम चळवळीने संपूर्ण तरुण पिढी निजामाविरुद्ध उभी केली. मुक्ती संग्रामाचे सर्वोच्च सेनापती म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, ज्यांचे मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर होते. एका संन्याशाने हातात क्रांतीची मशाल घेऊन निजामाला ललकारले. हैदराबाद संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र राहूच शकत नाही, ते भारतात विलीन झालेच पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका या लढ्याचा पाया ठरली. निजामाचा सर्वात क्रूर चेहरा म्हणजे कासिम रझवी आणि त्याची रजाकार संघटना. इत्तेहाद उल मुसलमिन या मूळ संघटनेच्या माध्यमातून या रजाकारांनी खेडापाड्यांत उच्छाद मांडला होता. परभणी आणि लातूर सारख्या भागात त्यांनी लूटमार, गावे जाळणे आणि निर्दोष नागरिकांच्या हत्या केल्या. हे रजाकार निजामाचे सुरक्षा कवच बनले होते. परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा फॅक्ट लक्षात ठेवा. गोविंदराव पानसरे 1946 मध्ये परभणी जिल्ह्यात रजाकारांच्या विरोधात जनमत जागृत करताना त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे पहिले हुतात्मे म्हणून गोविंदराव पानसरे यांचे नाव इतिहासात अजरामर झाले. त्यांच्या बलिदानाने लढ्याला धार चढली. या लढ्यात अनेक तरुणांनी प्राणांची आहुती दिली. गुंजोटीचे वेद प्रकाश यांनी धर्मांतरास नकार देऊन बलिदान केले, तर जालना जिल्ह्यातील वाका येथे बहरजी शिंदे शहीद झाले. याच भागातील श्रीधर वर्तक यांनी आष्टीच्या पोलीस चौकीवर यशस्वी हल्ला चढवून निजामाची सत्ता हादरवून सोडली. हे हुतात्मे आणि हे ठिकाणे MPSCच्या जोड्या लावासाठी महत्वाचे आहेत. सत्याग्रहासोबतच आता सशस्त्र लढा सुरू झाला होता. चाळीसगाव, सोलापूर आणि वाशिम सारख्या सीमावर्ती भागात सशस्त्र शिबिरे स्थापन करण्यात आली. गोविंदभाई श्रॉफ आणि मुकुंदराव पेडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारकांनी रजाकारांच्या चौक्यांवर हल्ले केले आणि निजामाची प्रशासकीय यंत्रणा कोलमडून टाकली. मुक्ती संग्रामाला आर्थिक रसद पुरवण्यासाठी 27 एप्रिल 1948 रोजी दौलताबाद बँकेवर धाडसी दरोडा टाकण्यात आला. सूर्यभान कौडगावकर आणि यशवंतराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी सरकारी तिजोरीतील 19 लाख रुपये लुटले. हा सर्व पैसा क्रांतीसाठी शस्त्रे विकत घेण्यासाठी वापरला गेला. ही घटना निजामासाठी मोठी चपराक होती. स्त्रियांच्या सहभागाशिवाय हा लढा अपूर्ण आहे. सुशीलाबाई दिवान आणि ताराबाई परांजपे यांनी केवळ निरोप पोहोचवण्याचे काम केले नाही, तर अनेक ठिकाणी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. सुशीलाबाई बाळ यांच्यासारख्या महिलांनी भूमिगत क्रांतिकारकांना अन्न आणि आश्रय देऊन हा लढा जिवंत ठेवला. महिलांच्या या धैर्यामुळे रजाकारांची दहशत कमी झाली. भारत स्वतंत्र झाल्यावर 29 नोव्हेंबर 1947 रोजी भारत सरकार आणि निजाम यांच्यात जैसे थे म्हणजे स्टँड स्टील करार झाला. पण निजामाने या कराराचा वापर फक्त वेळ काढण्यासाठी केला. त्याने पाकिस्तानातून विमानाने शस्त्रे मागवली आणि रजाकारांना मोकळे रान दिले. अखेर भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा धोका ओळखला. संयम संपला होता. सरदार पटेलांनी लष्करी कारवाईचा आदेश दिला, ज्याला नाव दिले गेले ऑपरेशन पोलो. मेजर जनरल JN चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय फौजांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानावर चारही बाजूंनी आक्रमण केले. याला पोलीस ऍक्शन म्हटले गेले, कारण ते एका बंडखोर संस्थानाविरुद्धचे पाऊल होते. भारतीय लष्कराच्या ताकदीपुढे निजामाच्या सैन्याने गुडघे टेकले. सलग 108 तास चाललेल्या या थरारानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम मीर उस्मान अली खान शरण आला. कासिम रिझवीला अटक करण्यात आली
आणि हैदराबाद संस्थान अधिकृतपणे भारतात विलीन झाले. मराठवाड्याच्या मुक्ततेचा मार्ग रक्ताने आणि बलिदानाने प्रशस्त झाला. 17 सप्टेंबर हा दिवस आजही आपण मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो. या विजयामुळे मराठवाड्याचे 5 जिल्हे नंतर महाराष्ट्राचा भाग बनले. स्वामी रामानंद तीर्थ आणि हजारो हुतात्म्यांचे स्वप्न साकार झाले. मराठवाडा आता निजामाच्या जोखडातून मुक्त होऊन लोकशाहीच्या प्रवाहात सामील झाला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाचा संपूर्ण फॅक्च्युअल डेटा पाहिला. 16 जून 1938 ची स्थापना असो वा 17 सप्टेंबर 1948 ची मुक्ती, हे सगळे फॅक्ट्स परीक्षेसाठी पाठ करून ठेवा. आता मराठवाडा मुक्त झालाच होता, पण महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण व्हायला अजून एक मोठा लढा उरला होता, तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. चला तर मग शेवटच्या टप्प्याकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या आकाशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. पण या स्वातंत्र्याच्या प्रकाशात मराठी माणसाला मात्र स्वतःचा चेहरा दिसत नव्हता. का? कारण भारताच्या नकाशावर महाराष्ट्र नावाचे राज्यच अस्तित्वात नव्हते. इंग्रज गेले, पण त्यांनी मागे ठेवलेल्या विस्कळीत प्रांतांमध्ये मराठी माणूस विखुरलेला होता. काही मराठी लोक मध्य प्रांतात, काही मराठवाड्यात निजामाच्या जाचात, तर काही मुंबई प्रांतात होते. या सर्व मराठी माणसांची एकच मागणी होती: आम्हाला मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह आमचे एक भाषिक राज्य हवे आहे. म्हणजे आम्हाला आमचा संयुक्त महाराष्ट्र हवा आहे. आणि इथूनच सुरू झाला स्वतंत्र भारतातील मराठी माणसाचा स्वतःच्या हक्कासाठीचा महासंग्राम. पण दिल्लीचे तख्त मराठी माणसाला राज्य द्यायला तयार होते का? अजिबात नाही. भारत सरकारने 1948 मध्ये भाषावार प्रांतरचनेचा अभ्यास करण्यासाठी दार कमिशन नेमले. या कमिशनने स्पष्ट अहवाल दिला की भाषेच्या आधारावर राज्य बनवणे देशाच्या हिताचे नाही. लोकांचा संताप वाढला. मग काँग्रेसने आपल्या 3 सर्वोच्च नेत्यांची एक समिती नेमली, JVP समिती, म्हणजेच जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. मित्रांनो, या JVP समितीने सुद्धा भाषिक राज्यांना नकार दिला. आणि या समितीच्या अहवालात एक असा भयंकर शब्द होता ज्याने महाराष्ट्रात आग लावली. त्यांनी सुचवले होते की जरी महाराष्ट्र बनला तरी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. हा मराठी माणसाच्या अस्मितेवर सर्वात मोठा घाव होता. मुंबईशिवाय महाराष्ट्र हे म्हणजे हृदयाशिवाय शरीर. 1953 साली केंद्र सरकारने फाजल अली कमिशन नेमले. या कमिशनने असा अहवाल दिला की मराठी आणि गुजराती भाषिक लोकांची मिळून एक द्विभाषिक राज्य बनवावे आणि मुंबई तिथेच ठेवावी. दिल्लीचे नेते कोणत्याही परिस्थितीत मुंबई महाराष्ट्राला द्यायला तयार नव्हते. या अन्यायाविरुद्ध संसदेत एक वाघ कडाळला. ते होते भारताचे तत्कालीन अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख, CD देशमुख. जेव्हा त्यांनी पाहिले की केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत आहे, तेव्हा त्यांनी मंत्रिपदाच्या खुर्चीवर लाथ मारली आणि आपला राजीनामा थेट पंडित नेहरूंना पाठवला. सत्तेपेक्षा माझा महाराष्ट्र मोठा आहे हे त्यांनी दिल्लीला दाखवून दिले. आणि मित्रांनो, तो काळा दिवस उजाडला. 15 नोव्हेंबर 1955 मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या हालचाली सुरू होत्या. या विरुद्ध मुंबईतल्या गिरणी कामगारांनी आणि सामान्य जनतेने फ्लोरा फाउंटन येथे एक विराट आणि शांततापूर्ण मोर्चा काढला. त्यावेळी मुंबईचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई. या मुख्यमंत्र्याने त्या निशस्त्र आणि शांततापूर्ण मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. सपासप गोळ्या सुटल्या आणि बघता बघता फ्लोरा फाउंटनचा रस्ता मराठी माणसाच्या रक्ताने लालभडक झाला. या भयंकर गोळीबारात 15 निष्पाप मराठी लोक तेथेच शहीद झाले. या गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. 15 लोकांचे मुर्दे पडले होते. आता मराठी माणूस मागे हटणार नव्हता. या गोळीबाराच्या निषेधार्थ 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईच्या रस्त्यांवर एक महासागर लोटला आणि या महासागराचे नेतृत्व करत होते सशस्त्र क्रांतीत बॉम्बची विद्या शिकून आलेले आपले सेनापती बापट. सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा थेट विधिमंडळावर धडकला. तिथे पोलिसांच्या लाठ्या खाताना रक्तबंबाळ अवस्थेत या मराठी जनतेने एकच सिंहगर्जना केली: मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. मित्रांनो, हा केवळ नारा नव्हता, तर ती दिल्लीच्या तख्ताला दिलेली खुली धमकी होती. आता हा लढा केवळ रस्त्यावरचा राहिला नव्हता. त्याला एका मजबूत संघटनेची गरज होती. आणि त्यातूनच 6 फेब्रुवारी 1956 रोजी
पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात एका ऐतिहासिक समितीची स्थापना झाली. तिचे नाव होते संयुक्त महाराष्ट्र समिती. या समितीत कोण नेते होते? एस.एम. जोशी, कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे, प्रबोधनकार ठाकरे, ना. ग. गोरे आणि आचार्य अत्रे. विचार करा मित्रांनो, वेगवेगळ्या विचारसरणीचे हे सर्व दिग्गज नेते काँग्रेसला बाजूला ठेवून केवळ आपल्या मराठी मातीसाठी एका झेंड्याखाली एकत्र आले होते. इथूनच पुढे खऱ्या अर्थाने लढायचे सुकाणू या समितीच्या हातात गेले. या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला जर कोणाच्या शब्दांनी सर्वात मोठी आग लावली असेल तर ते होते आचार्य अत्रे. अत्र्यांनी या लढ्यासाठी स्वतःचे एक वर्तमानपत्र सुरू केले. त्याचे नाव होते मराठा. मित्रांनो, अत्र्यांची लेखणी म्हणजे साक्षात तोफेचा गोळा होता. त्यांनी आपल्या मराठा या अग्रलेखातून तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि दिल्लीच्या नेत्यांची अक्षरशः पिसे काढली. शिवाजी पार्कवर जेव्हा अत्रे भाषणाला उभे राहायचे तेव्हा लाखो लोकांचा जनसागर त्यांना ऐकायला जमायचा. अत्र्यांनी आपल्या अमोघ आणि ज्वलंत वक्तृत्वाने तळागाळातील मराठी माणसाला पेटवून दिले आणि त्याला स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला शिकले. या लढ्यात फक्त नेतेच नव्हते तर महाराष्ट्राचे लोककलाकार आणि शाहीर यांचा वाटा सिंहाचा होता. शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर गव्हाणकर या 3 शाहिरांनी आपल्या डफाच्या थापेवर संपूर्ण महाराष्ट्र जागृत केला. मुंबईत रात्रंदिवस राबणाऱ्या कामगाराला जेव्हा अण्णाभाऊ साठे स्वतःच्या पहाडी आवाजात गाऊन दाखवायचे, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली, तेव्हा त्या कामगाराच्या डोळ्यातून गळागळा अश्रू व्हायचे आणि दुसऱ्या दिवशी तोच कामगार हातात झेंडा घेऊन समितीच्या मोर्चात सर्वात पुढे उभा राहायचा. साहित्याने आणि शाहिरीने या चळवळीला जिवंत ठेवण्याचे काम केले आणि या लढ्याला एक अत्यंत नाट्यमय वळण आले ते 1957 साली. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू 30 नोव्हेंबर 1957 रोजी साताऱ्यातील प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येणार होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने ठरवले की जोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळत नाही तोपर्यंत पंतप्रधानांना या भूमीत येऊ द्यायचे नाही. एस.एम. जोशींच्या नेतृत्वाखाली लाखो मराठी लोक रस्त्यावर उतरले. खंडाळा घाटापासून ते थेट पोलादपूरच्या पायथ्यापर्यंत पंडित नेहरूंच्या ताफ्याला दुतर्फा उभे राहून मराठी माणसांनी काळे झेंडे दाखवले. हा दिल्लीच्या तख्ताचा महाराष्ट्राने केलेला सर्वात मोठा आणि ऐतिहासिक अपमान होता. विद्यार्थी मित्रांनो, आता एक दीर्घ श्वास घ्या, कारण आता आपण त्या आकड्यावर आलेलो आहोत ज्या आकड्यावर आजच्या महाराष्ट्राचा पाया उभा आहे. मुंबई मिळण्यासाठी फ्लोरा फाउंटन पासून ते गिरगाव पर्यंत मोर्चे निघाले. पोलिसांच्या बंदुका आग ओकत होत्या. या आंदोलनात शाळेत जाणारी मुले, मिलमध्ये काम करणारे कामगार आणि रस्त्यावरची सामान्य जनता शहीद झाली. 1-2 नाही तर तब्बल 105 मराठी माणसांनी या मुंबईसाठी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या. हे 105 हुतात्मे. या हुतात्म्यांच्या रक्ताने मुंबईची माती भिजली. आज तुम्ही मुंबईत जो फ्लोरा फाउंटन पाहता त्या चौकाला आज अभिमानाने हुतात्मा चौक म्हटले जाते. ते या 105 वीरांच्या बलिदानामुळेच. 105 जणांच्या बलिदानाने काँग्रेसची सत्ता मुळापासून हादरली होती आणि याचा पुरावा मिळाला 1957च्या निवडणुकांमध्ये. या निवडणुकांमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने काँग्रेसला अक्षरशः 4 मुंड्या चित केले. मुंबई महानगरपालिकेवर समितीचा झेंडा फडकला. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे दिग्गज नेते पडले. यातून दिल्लीला आणि तत्कालीन नेत्यांना एक स्पष्ट संदेश गेला की आता तुम्ही पोलिसांच्या बंदुकींनी या मराठी माणसाला दाबू शकत नाही. जनतेने लोकशाहीच्या मार्गाने सांगून टाकले होते की आम्हाला हे फालतू द्विभाषिक राज्य नको, आम्हाला आमचा मुंबईसह महाराष्ट्रच हवा आहे. जनतेचा हा महापूर पाहून दिल्लीचे नेते अखेर नरमले. त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या इंदिरा गांधी. त्यांनी स्वतः महाराष्ट्रात येऊन परिस्थिती पाहिली आणि त्यांनी थेट पंडित नेहरूंना जाऊन सांगितले की जर तुम्ही मुंबई महाराष्ट्राला दिली नाही तर इथून पुढे महाराष्ट्रात काँग्रेस कधीच निवडून येणार नाही. आणि याच वेळी एका सुपुत्राने दिल्लीत मुत्सद्देगिरी केली. ते म्हणजे द्विभाषिक राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्यांनी दिल्लीत बसून अतिशय संयमाने पंडित नेहरूंना आणि इतर नेत्यांना पटवून दिले की महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे करण्यातच देशाचे भले आहे. अखेर यशवंतराव चव्हाणांच्या या डिप्लोमसीमुळे दिल्लीचे तख्त झुकले. 105 हुतात्म्यांच्या रक्ताला अखेर न्याय मिळाला.
एप्रिल 1960 मध्ये भारतीय संसदेत एक ऐतिहासिक कायदा संमत करण्यात आला. त्याचे नाव होते बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट. या कायद्यानुसार ते धड ना इकडे ना तिकडे असणारे द्विभाषिक राज्य कायमचे मोडून काढण्यात आले आणि 2 नवीन स्वतंत्र भाषिक राज्यांची घोषणा झाली. उत्तरेला गुजरात आणि दक्षिणेला आपला महाराष्ट्र. आणि ज्या मुंबईसाठी रक्ताचे पाट वाहिले होते ती मुंबई आपल्या महाराष्ट्राची अधिकृत राजधानी म्हणून संपूर्ण जगासमोर घोषित करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, तो सुवर्ण दिन उजाडला. 1 मे 1960 दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवर मध्यरात्री लाखो मराठी माणसांचा जनसागर लोटला होता. आकाशात फटाक्यांची आतिषबाजी होत होती. ज्या पंडित नेहरूंना आपण काळे झेंडे दाखवले होते तेच पंडित नेहरू आज त्याच मराठी माणसाच्या प्रेमापोटी मुंबईत आले होते आणि पंडित नेहरूंनी महाराष्ट्राच्या सत्तेचा तो मंगल कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती आदराने सोपवला. मित्रांनो, 1 मे 1960 खऱ्या अर्थाने भारताच्या नकाशावर आपल्या या महाराष्ट्राचा जन्म झाला. हा दिवस आपण महाराष्ट्र दिन आणि कामगारांच्या सन्मानार्थ कामगार दिन म्हणून आजही अभिमानाने साजरा करतो. तर मित्रांनो, इथे आपली ही अफाट, भव्य आणि ऐतिहासिक अशी महामॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण होत आहे. आपण आज काय पाहिलं? अश्मयुगातील दायमाबादच्या कांस्य मूर्तीपासून आपण सुरुवात केली. सातवाहनांचा सुवर्ण काळ पाहिला. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे समाजसुधारक पाहिले. 1857च्या क्रांतिकारकांच्या फासाला स्पर्श केला आणि अखेर 1 मे 1960च्या मंगल कलशापर्यंत पोहोचलो. MPSC आणि UPSCची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझे एकच सांगणे आहे, आज या महामॅरेथॉनमध्ये मी तुम्हाला जे फॅक्ट्स आणि कथा सांगितल्या आहेत त्या तुमच्या वहीत आणि हृदयात कायमच्या करून ठेवा, कारण हाच इतिहास तुम्हाला अधिकारी बनवणार आहे. सह्याद्री IAS अकॅडमीच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना पुन्हा यशासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या लेक्चरची PPT जर तुम्हाला पाहिजे असेल तर सह्याद्री IAS अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि असेच मॅरेथॉनचे व्हिडिओ तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर कायम मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. MPSC वर्णनात्मक किंवा UPSC परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला माहिती आहेच की प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी किती महत्त्वाच्या असतात आणि विविध स्रोतांमधून माहिती एकत्र करायला किती वेळ लागतो ते. पण जर हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपात तज्ञांद्वारे बनवून रेडीमेड एकाच ठिकाणी मिळाले तर यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत सह्याद्री पल्स, एक दरमहा पब्लिश होणारं मासिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या भाषेत तुम्हाला सोयीचं वाटेल ती निवडा. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचे भाग स्वतंत्र दिले आहेत. त्यामुळे फॅक्ट्स कुठे वाचायच्या आणि डायनॅमिक म्हणजेच विश्लेषणात्मक विषय कुठे ते तुम्हाला स्पष्टपणे समजेल. हे एक रंगीत मासिक आहे ज्यामध्ये इन्फोग्राफिक्स, तक्ते, उपशीर्षके अर्थातच सब हेडिंग्स यांचा देखील समावेश आहे. हे सर्व स्मरणशक्तीस मदत करतं आणि फास्ट रिव्हिजनसाठी देखील उपयोगी ठरतं. या मासिकातील सह्याद्री स्पेशल्स आणि फीचर आर्टिकल्समध्ये महिन्यातील 3 ते 4 मुद्द्यांवर सखोल विश्लेषण असते, जे संकल्पनात्मक स्पष्टता देतात आणि निबंध व मुलाखतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक लेखात महत्त्वाचे कीवर्ड्स, आकडेवारी, चांगले प्रशासकीय उपक्रम म्हणजेच बेस्ट प्रॅक्टिसेस, वे फॉरवर्ड यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे लेख मुख्य परीक्षेच्या उत्तर लेखनाच्या म्हणजेच आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहे. प्रत्येक मुख्य परीक्षा लेखानंतर UPSC स्तराचा सराव प्रश्न दिला जातो, म्हणजेच वाचनासोबत विचार आणि उत्तर लेखनही होईल. हे मासिक फक्त चालू घडामोडी पुरते मर्यादित नसून आवश्यक तेवढं स्टॅटिक कंटेंट देखील कव्हर करतं. त्यामुळे हे मासिक दरमहा रिव्हिजनसाठी वापरायला योग्य आहे. त्यात मार्क करा, नोट्स काढा आणि हायलाइट करा. तुम्हाला हे मासिक प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची, म्हणजे अभ्यासामध्ये उशीर होत नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील इंग्रजी तसेच मराठीमधील मासिकांच्या PDF फाईल्स सह्याद्री IAS टेलिग्राम चॅनलवर आधीच फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यापुढील महिन्यांचे मॅगझिन मिळवण्याकरता फक्त एकदाच सिंपल गुगल फॉर्म भरावा लागेल आणि मासिकाची PDF प्रत थेट तुमच्या WhatsApp क्रमांकावर पाठवली जाईल. गुगल फॉर्मची लिंक खाली देण्यात आली आहे. तसेच टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे. तुमच्या MPSC प्रवासासाठी विश्वासार्ह अभ्यासपर साधने हवी असतील तर सह्याद्री पल्स मासिकाचा दरमहा अभ्यासाचा भाग बनवा.